नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रज्ञाशील करुणा हे तथागत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं। प्रज्ञाशील करुणा हे तथागत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं। तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे भीमरायाच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं। पराक्रमाच्या तळपणाऱ्या समतेच्या विचारानं तथागत बुद्धानं जगाला शांतीचा संदेश दिला। पराक्रमाच्या तळपणाऱ्या समतेच्या विचारानं तथागत बुद्धानं जगाला शांतीचा संदेश दिला। तर पराक्रमाच्या तळपणाऱ्या लेखणीनं संविधान लिहून भीमरायाने जगात पराक्रम केला। म्हणून बुद्धाच्या मानवतावादाचे संरक्षण भीमरायाचे संविधानच करत आहेत। भीमरायाचे संविधानच करत आहेत। गणतंत्र, संसद, शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि पत्रकारिता संविधानाचे 4 स्तंभ असून धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि सार्वभौम हे संविधानाचे उद्देशिका असून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या सामर्थ्य संपन्न कसदार विचार संविधानात अंतर्भूत असून 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 विभाग असलेले संविधान 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसात परिपूर्ण करून संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना जगाच्या पुनर्रचनेच्या सिद्धांताचं गतिशास्त्र भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949ला त्यांना सुपूर्द करून भारत मातेच्या गळ्यात सुंदर असं देखणं लेणं अर्पित केलं। ते देखणं लेणं म्हणजे भारतीय संविधान। संविधान दिन म्हणजे केवळ संविधान दिन नसून तो बहुजन जनतेच्या स्वातंत्र्याचा दिन आहे। म्हणून आजचा दिवस जो आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण संविधान देऊन आज बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जे गुलाम आणि प्रस्थापित लोकांचे जे गुलाम बहुजन होते यांना या गुलामीतून मुक्त करण्याचा हा एक दस्तावेज आहे। म्हणून संविधान हे भारतीय जनतेचं एक स्वातंत्र्याचं हे आहे, ग्रंथ आहे, स्वातंत्र्याचा ग्रंथ आहे। आणि भारतीय संविधान पूर्णपणे देशामध्ये लागू व्हावा यासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी चतुसूत्री दिलेली आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे हा एकमेव जनतेचा उद्देश असला पाहिजे आणि इथल्या शासनाचा उद्देश असला पाहिजे। तरच या देशामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या उद्भवणार नाहीत। परंतु आज आपण जर बघत आहोत तर शासनामार्फत म्हणा किंवा या प्रस्थापित व्यवस्थेमार्फत म्हणा संविधानाला पूर्णपणे लागू केल्या जात नाही आहे। त्यामुळे जनतेचे या देशामध्ये जे काही म्हणजे अन्न, वस्त्र, निवाराच्या सोयी पाहिजेत त्या होत नाहीत। म्हणून संविधान आजच्या दिवशी शासनालासुद्धा विनंती आहे की संविधान जो आहे संविधान पूर्णपणे लागू करण्यात यावं आणि सर्व जनतेला या संविधानाच्या संदर्भामध्ये संविधान काय आहे याची जनतेनेसुद्धा सखोल अभ्यास करण्याचं, चिंतन करण्याची गरज आहे। म्हणून संविधान दिन आज साजरा करण्यात आमच्या जे काही कार्यकर्ते आहेत आणि जे काही वकील संघ आहेत, वकील संघामार्फत आम्ही हा संविधान दिन जनतेपर्यंत जावा, संविधान जनतेपर्यंत जावा यासाठी साजरा केला आहे। तर लोकशाही संविधान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा। बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशापेक्षा अतिशय मोठं असं संविधान दिलं। मोठं ते पेजनं नव्हे, आकारानं नव्हे, तर ते गुणवत्तेने मोठं आहे मित्र। त्यामध्ये सांगितलेले वैशिष्ट्य असे आहेत की सार्वभौम गणराज्य, संसदीय प्रशासन प्रणाली, संघराज्य प्रणाली, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी राज्य अशा 5 तत्वावर असणारं वैशिष्ट्यपूर्ण असं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं। आणि या देशामध्ये सर्वापेक्षा अतिशय मोठं असं बहुमोलाचं योगदान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। आणि म्हणून त्या संविधानाचं रक्षण होणं यासाठी अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून संविधान बचाव यासाठी बहुजनांनी, दलितांनी या ठिकाणी एकत्र झालं पाहिजे आणि संविधान बचाव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण संविधानाचं रक्षण केलं पाहिजे। तेव्हा संविधान आपलं रक्षण करणार आहे। आणि म्हणून आज संविधानाच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम। यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं तो अतुलनीय एक फार मोठी देण आहे। म्हणून आज मानव
मानव म्हणून आपण जे जीवन जगतो, एक मूल्यावर आधारित जीवन जगणारं भारताची घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज जे दिली, त्या सर्व जगामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं. अशा ह्या महामानवास आपण त्रिवार अभिवादन करतो. भारताचा संविधान लागू लागता आणि सर्व व्यक्तींनी या संविधानाचा आदर करावा आणि भारत सरकारने या संविधान सर्व शाळेत सर्व विद्यार्थ्यांना तुमचं शिक्षण द्यावं हीच नम्र विनंती आहे. आणि असं संविधान चिरून राहावं ही सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या रिपब्लिकन सेना व राजकुमार सूर्यवंशी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी भारताचं संविधान लिहिलेलं जे संविधान आहे ते आजपासून लागू झालं होतं. त्या देशात राहणाऱ्या 6,000 लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. जगात भारतीय संविधानासारखं दुसरं कोणतंही सर्वश्रेष्ठ संविधान भारतीय संविधानापेक्षा दुसरं कोणतंही नाही आहे. आणि आज भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं या संविधानाला घरोघरी पोहोचवलं पाहिजे. शालेय शिक्षणामध्ये संविधानाचा विषय घेतला पाहिजे ही अशी आमच्या सरकारला आज मागणी आहे. आणि आज संविधान दिनाच्या मी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. संविधान असंच आपण चिरायू ठेवत राहावं ही सर्वांना विनंती करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज संविधानिक निर्मिता आज हे देशाला की पूर्ण देशाला जे संविधान दिलेलं आहे तर त्या संविधानाचं जसं सरांनी सांगितलं की आपल्याला रक्षण करायचं आहे, ते संविधान आपलं रक्षण करणार आहे. जसं बहुजनाचं ते सांगितलं की संविधान खरोखरच आज संविधानाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे सर. आणि त्या निमित्ताने आज सांगू इच्छितो की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला जे अधिकार दिले, जे बोलायला शिकवलं, राहायला वगैरे सगळं कपडा लत्ता जे दिलं हे सगळं त्यांच्या आज पुण्यानं आपल्याला हे मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे संविधान वाचवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आज इथं सर्व आज बौद्ध महासभाच्या एक निमित्ताने सांगू इच्छितो की आज जसं सरांनी वगैरे सांगितलं की आम्ही संविधान, तर त्याच्यासाठी केव्हा पण आम्ही संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर आपल्याला उतरावंच लागणार आहे सर. आणि त्याच्यामुळे हे बाबासाहेबांना जे आपल्याला दिलेली देण आहे ही जसं चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत ही घटना कोणाचाच माईचा लाल आपली ही घटना बदलू शकत नाही आणि बदलणारही नाही. का तर त्यांच्यासारखे एक विश्वरत्न परत कोणी होणारही नाही आहे. त्याच्यामुळं मी हे सर्वांना एक सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आपल्याला दिलेलं आहे त्यांचं रक्षण संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं 2 शब्द मी इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.